मागच्या वेळी जो हार मी रोशनीला दिला होता तो मला परत पाहिजे. दीदा, तो हार हार तिथे नाहीये. मी पूर्ण कपाट शोधलं, हार नाही मिळाला. सुरेंदर, नाही म्हणजे तू तर. काकी, मला खूप उशीर होतोय. तो हार द्या ना, मी निघते. काय झालं काकी? भाऊ, तुम्ही दोघं अडचणीत आल्यासारखे का दिसताय? सगळं काही ठीक आहे ना? कल्याणी, गोष्ट अशी आहे की तो हार सापडत नाहीये. म्हणजे काय? हार मिळत नाहीये? खरं सांगते, मोठा सांभाळून ठेवला होता. अरे, असं कसं होऊ शकतं? हार घरातून गायब झाला? सोन्याचा हार होता तो, आणि तुम्ही इतक्या सहजपणे सांगितलं की हार मिळत नाहीये? तो काही जत्रेत घेतलेला साधा 10 रुपयांचा हार नव्हता, जी तुमची मुलगी घालत आली नेहमी. हजारो रुपयांचा होता, हजारो. चला किंमत सोडा, पण तो हार मला माझ्या सासूने दिला होता आणि मी माझ्या सुनेला. चला जाऊ द्या. जी मुलगी आपल्या सासूचा हार सांभाळू शकत नाही, ती आमच्या घराण्याचं नाव कसं काय सांभाळेल? माफ करा वहिनीसाहेब, पण मलाही समजत नाहीये की हे सगळं झालं कसं. वा भाऊ वा, तुम्ही सांगितलं आणि मी मानलं. इतकी किमती वस्तू आणि ती हरवणं ही काय थट्टा नाहीये. आता तर मला असं वाटायला लागले की पैशांसाठी कल्याणी, इतकाही अपमान नको करूस आमचा. अगं, मुलीच्या सासरची वस्तू आमच्यासाठी फार मोलाची असते. तू खरंच मान पोरी. आम्ही सांभाळून ठेवला होता, घरातच असेल कुठेतरी. काकी, आता तर तुम्ही गप्पच राहा. मला तर आता फक्त एकच भीती आहे की रोशनीला आमच्या घरची सून म्हणून निवड करून मी कोणती चूक तर नाही ना केलीये? कल्याणी, 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 ऐक तर. दीदा, ते नक्की केलंस काय तू त्या हाराचं? काय पाहिजे तुला? मला जगू देशील की नाही, का मारूनच टाकणार आहेस? ज्या दिवशी ही जन्मली, एक दिवस सुखाचा नाही गेलाय माझा. बऱ्याच दिवसांनी आनंद झाला होता की तुझं लग्न मोठ्या घरात होणार आहे, सुखाने जगशील. पण नाही, हे लग्न सुद्धा तुला मोडायचं आहे. अगं विचार कर, विचार कर. जर त्या कल्याणीने लकार दिला या लग्नाला, तर सबंध आयुष्य या घरामध्ये कुवार राहावं लागेल तुला. तुझ्या आईने तर नीट जगू दिलं नाही मला. आता निदान तू तरी मला सुखाने जगू देशील?
अरे ओफो माझं डोकं. भीमा जरा पाणी घेऊन ये. मालकीन पाणी. हा अच्छा ऐक, मी फार थकलीये. माझ्या खोलीत जाऊन आराम करते आणि मला जेवणही वाढू नको. भूक नाहीये मला आता. मालकीन तुमची तब्येत तर ठीक आहे ना? हो ठीकच आहे, पण तू आता जास्त डोकं खाऊ नको. जा इथून. हो मालकीन. काय झालं आता? नील गप्प का आहे? काय झालं अम्मा? इतकी वैतागलेली कायस? ते बोल ना अम्मा, तुझा चेहरा का उतरलाय? काय झालं अम्मा? काय नाही पोरा, ते मी रोशनीच्या घरून आली आहे. रोशनीच्या घरून? का म्हणून? आता काय सांगू, काल रात्री जेव्हा तिने फोन नाही उचलला तेव्हा मी खूप घाबरले की तुम्हा दोघांमध्ये वाण उगाच वाढू नये. म्हणून मी विचार केला की तिचे थोडे लाड करून तिची समजूत काढेन मी. तेव्हा मला आठवलं की तिला मी जो हार दिला होता ना त्याच्यासोबत झुमके दिले नव्हते. म्हणून मी पोचले रोशनीच्या घरी आणि विचार केला की सांगेन की नीलने नवीन झुमके बनवायला सांगितलंय. पण काय अम्मा? चल जाऊ दे, जे होऊन गेलं ते विसरून जा. असं कसं अम्मा? तू सांग, नाही तर मला जावं लागेल रोशनीच्या घरी. अरे नाही नाही बाळा, विषय नको वाढूस. आता छोटी आहे, झाली असेल चूक तिची. अगं कोणती चूक अम्मा? जो हार मी रोशनीला दिला होता ना तो तिने हरवला. तुझ्या घरातला कोणीतरी गहाण ठेवला होता सोनाराकडे हार. पूर्ण 25,000 देऊन सोडून आणलाय मी. रोशनीकडून मला अशा चुकीची अपेक्षा नव्हती. तो हार आपल्या घराण्याचा खानदानी होता. माझ्या सासूने मला दिला होता. चल जाऊ दे, गेला तर गेला. ज्या लोकांना वस्तूची किंमत नसते ना त्यांना अशा किमती वस्तू भेट द्यायलाच नकोत. नील, हे निळकंठधारी, हे मी काय ऐकतेय? नीलने रोशनीच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केली. चल उशिरा का होईना, कमीत कमी सुरुवात तर झालीये. तवा तापलाय, आता पोळी भाजून घे कल्याणी. शीतळा मातेची कृपा आहे जो हा हार मिळाला. सुरेंदर, आता तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता जाऊन हा हार कल्याणीला देऊन ये आणि माफीही माग तिची. होय आई, प्रत्येक मुलीच्या बापाच्या नशिबात माफी मागणंच तर लिहिलंय. तसं कल्याणी वहिनींची मी एकदा काय 100 वेळा माफी मागेन, पण इतक्या रात्री त्यांच्या घरी जाणं बरं दिसणार नाही. ते पण ठीकच आहे. आता यावेळी तुझं तिकडे जाणं ठीक नाही होणार आणि कल्याणीशी बोलणं पण ठीक नाही होणार. एक काम कर, मला सोबत घेऊन चल. मी हा हारही देईन आणि माफीही मागेन. आई, तू काय करणार आई? इतकी रात्र झाली, तुला स्कूटरवर बसता येणार नाही आणि रिक्षा तर मिळणार नाही. तू राहू दे.
आई हा हार कम्मोला दे, कम्मो नेऊन देईल. ए नाही रे भाऊ, मी नाही जाणार. मला वेळ लागलाय. हा, आईचं काय नंतर म्हणेल की बसल्या बसल्या हारच खाऊन टाकला या कम्मोने. मी नाही जाणार. हा, कम्मो, अगं कसं बोलतेस तू? आई हा हार कम्मोला दे, कम्मोच देऊन येईल. त्यांची अगदी खात्री पटेल की हार मिळालाय. आणि सकाळी तू पुन्हा एकदा कल्याणी वहिनींशी बोलून घे फोनवर. हा घे, जा देऊन ये. पण ऐक, त्यांच्याकडे जाऊन काही भानगड करू नकोस. हा, आई हे तू काय बोलतेस? मी तुझ्यावर गेलीये. काम बिघडवणार नाही. माझ्यात तुझंच रक्त आहे. ठीक करून येईन. दे. रोशनी सकाळपासून नाही दिसली. एजे, आजपासून ट्विंकल सोबत रोशनी नाही, मी येईन. कोणीतरी म्हटलंय आनंद वाटून आपल्यासा नाही होत, पण दुःख वाटल्यानं त्रास थोडा कमी होतो. का आता तुम्हाला याचाही प्रॉब्लेम आहे? रोशनी, एक गोष्ट सांगू? आनंदी राहणं आणि न राहणं आपल्या हातात असतं. कधी कधी आयुष्यात आपल्याला असे मार्ग सापडतात, असे निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळे आपल्याला आनंद होईल. दुसऱ्याच्या सुखाचा विचार करणं ही खरोखर चांगली गोष्ट आहे. आय गेट दॅट. पण कधी कधी स्वतःच्या बाबतीत विचार करणं वाईट तर नाहीये ना? रोशनी, आयुष्यात फक्त एक संधी द्या स्वतःला. एक संधी स्वतःला आनंदी करायला, बस. मी स्वतःला कितीही संधी दिल्या, पण आनंद मला एकही संधी नाही देत. हे काय करतोयस नील? तू रोशनीला थोडीच भेटायला आलायस आज. अज्जो, अज्जो, चल ये अज्जू. आज मी आपल्या दोघांसाठी चिल ड्रिंक आणली आहे. पिता पिता गाडी चालवत जाऊ सोनीपतला. तू घरी वेळेवर जाशील आणि पिऊन गाडी नाही चालवणार. बोल, दिलं वचन? हो, दिलं वचन. बाहेर का उभी आहेस? आत जा. तुला एकदा सांगून कळत नाही का? आतमध्ये जा. जेव्हा पाहावं तेव्हा बाहेर येण्याचं निमित्त शोधते. कधी कॉलेजचं निमित्त, कधी रिहर्सलचं निमित्त. घराच्या आतमध्ये काय जीव जातो का तुझा? डोकं फिरवू नकोस माझा. आतमध्ये जा.
सगळं काही ठीक झालं असतं जर ही कमोची जाऊ नसती आली. रामालाच माहिती ही रोशनी आणि तिच्या कुटुंबापासून कधी सुटका मिळेल ते. पहिल्यांदाच रोशनी आणि नील यांच्यात चांगली लढाई जुंपलीये आणि मी बोलते ते मान्य कर गंगी. ही बालपणातली लढाई नाहीये. वार करायला याच्यापेक्षा मोठी संधी पुढे अजिबात मिळणार नाही. तुझी ती चमची का नाही आली अजून? वेळ तर झाली मालकीन, बस येतच असेल. राम राम मालकीण. काय गाई 2 दिवसात तुला काय पंख फुटले की माझी मालकीन तुझी वाट बघत बसेल? माफ करा मालकीण, यात माझी काहीच चूक नाही. ती रिहर्सलच उशिरा संपली. चल आता पटापटा सांग काय झालं तिकडे. काय सांगू मालकीण, गोष्टच अशी आहे की आता काय केलं रोशनीने? रोशनी तेव्हाच करेल ना जेव्हा ती रिहर्सलला येऊ शकेल. अहो 2 दिवस झाले रोशनी टिंकल सोबत येतच नाहीये. रोशनी 2 दिवसांपासून रिहर्सलला नाही आली? पण का? ट्विंकलची आई मुंबईहून आलीये. आजकाल तीच तिच्या सोबत सारखी सारखी असते. ती ट्विंकलची आई कधी परत जाणार आहे? माहित नाही मालकीण, पण मला तर वाटतं की रोशनी आता येणारच नाही कधी. आई कर्नाल मध्ये राहील. आणि मालकीण बाई, एजी सरांचं तोंड इतकंसं झालं होतं ऐकून. उलट 2 दिवसापासून रोशनी येत नाही म्हणून एजी सरांचं रिहर्सल मध्ये मनच लागत नाही. एक तर ते येतच नाही तर मग आले तर काही न शिकवताच निघून जातात. मला तर काही समजतच नाही की आता पुढे काय होणार आहे. सगळं काही ठीक झालं असतं जर ही कमोची जाऊ नसती आली. हे मुंबईवाले सगळा खेळच बिघडवून टाकतील. रामालाच माहित ही रोशनी आणि तिच्या कुटुंबापासून कधी सुटका होईल ते. 7:30 सारखी माझ्या कुंडलीत येऊन बसलीये ही. कोण आहे? मालकीणबाईंना भेटायला कम्मूताई आल्यात. कम्मो यावेळी? अगं हिला पहिले बाहेर काढ ना. ही पुरी जा तू. राम राम. अहो वहिनी, कसं काय? राम राम वहिनी. मला माफ करा वहिनी, इतक्या रात्री येऊन तुम्हाला त्रास दिला मी. आता काय करायला आलीयस? हार तर इतक्या लवकर मिळणार नाही. वहिनी एक गोष्ट बोलू, वाईट तर वाटणार नाही ना? इतक्या महागड्या हाराच्या लायकीची ती पोरगी तर नाहीये, पण तुम्ही देऊन टाकला. पुढच्या वेळी लक्षात ठेवा वहिनी, तिला कोणती महागडी वस्तू देऊ नका. अच्छा, तर तू आता यावेळी मला हा सल्ला द्यायला आलीयस? नाही वहिनी, मी ना तुम्हाला तुमचा हार परत करायला आले. हे बघा. हा हार तुला कसा काय सापडला? तिनेच ठेवला असेल घरात इकडे तिकडे. तिला कुठे सांभाळता येतात महागड्या वस्तू? तसं कम्मो, मी तर तुला फार हुशार समजत होते. विचार करत होते की तूच एक आहेस जी मला साथ देईल, नील आणि रोशनीच्या या नात्याला तोडायला मदत करायला. पण असं वाटतंय तुझं मन पण आता हळवं झालंय. चला, काहीच हरकत नाही. आत्या आहे, भाचीशी किती दिवस नाराज राहू शकेल? अहो वहिनी, शुभ शुभ बोला. माझी शपथ, माझ्या बाबांची शपथ, मी तर त्या सटवीला यासाठी सहन करते की आईला आणि भावाला संशय येऊ नये म्हणून. त्यासाठी हा हार परत घेऊन आले. आणि वहिनी, एक गोष्ट ना तुम्ही कोऱ्या कागदावर लिहून घ्या. मी तुमची आहे आणि तुमचीच राहीन आयुष्यभर. शाबास. तसं लिहून घ्यायची काही गरज नाहीये. तू बस माझं एक काम कर. असं काहीतरी कर की रोशनी ट्विंकल सोबत परत रिहर्सलला जायला लागेल, तेही उद्यापासून. पण वहिनी, काय झालं?
नाही होणार तुझ्याकडून. तो हार मीच सोनाराकडे गहाण ठेवला होता. काय ग पोरी, कांदा कधीपासून तुला रडवायला लागला? 70 वर्ष उगाच अशीच नाही काढली स्वयंपाकघरात की कांद्याचे अश्रू नाही ओळखू शकत. मला माहितीये तू का रडतीयस ते. सांग काय झालंय? अगं दीदा, मला माफ कर. माफ कर मला. आता सांगशील तर खरं काय झालं ते? मला माफ कर दीदा. ते तो हार मीच सोनाराकडे गहाण ठेवला होता. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, कानाला लावून आरशासमोर मुरडत होती. पण मला माहितीये तू तुझ्या आईसारखीच आहेस, जशी ती नाचणारी होती. तू अशी ऐकणारी नाहीयेस. थांब, तुला दाखवते.